शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचं आज 2 तास आंदोलन आहे। सकाळी 7 ते 9 या वेळेत राज्यभर आंदोलन करण्यात आलेलं आहे। जे रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयात हे आंदोलन सुरू होतं। रिक्त पद तातडीने भरण्याची परिचारिकांनी मागणी केलेली आहे। पदोन्नती आणि सेवा विषयक मागण्यांवर निर्णयाची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। मुंबईसह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिका संवर्गाचं आज सकाळी 7 ते 9 या वेळेत धरणं आंदोलन झालं। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने जे रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालयांमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, रखडलेल्या पदोन्नत्या आणि रिक्त पदांची तातडीने भरती यांसह प्रलंबित मागण्यांवर कालबद्ध निर्णय घेण्याची परिचारिकांची मागणी आहे। सध्या मी जे हॉस्पिटलमध्ये उभी आहे आणि जे हॉस्पिटलमध्ये जर आपण पाहिलं तर परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। घोषणा देताना आपल्याला या परिचारिका पाहायला मिळतात। रुग्णसेवा जी आहे ती विस्कळीत जरी झाली असली तरी 2 तासासाठी हे आंदोलन असंच असणार आहे। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या, पदोन्नती असतील किंवा वेगवेगळ्या भरती केल्या जात नाही या संदर्भात हे आंदोलन आहे। या परिचारिका ज्या आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं आंदोलन पाहायला मिळतंय। मात्र आज जे हॉस्पिटलमध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन आहे। यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ह्याच आपण जाणून घेणार आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत? ऍक्च्युली आमच्या मागण्या आहेत की आमच्यासाठी जे सेवा भरती नियम लागू करतायत 1965 सालापासून आमचे नियम मध्ये बदली झालेली नाहीये। 1921 पासून सरकार त्याच्यासाठी काम करते, परंतु अजूनही त्याविषयी कुठलेही नियम मंजूर झालेले नाहीयेत। त्याच्यामुळे आमच्या बोलतात आमच्या ह्याच्या कॅडरमध्ये खूप साऱ्या पद रिक्त आहेत आणि ही सगळी पदं वरच्या लेवलची रिक्त असल्यामुळे बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा अधिभार पडत आहे। तर आमचं निदर्शन हे फक्त ह्याच्यासाठी आहे की तुम्ही आम्हाला रुग्णवेटी धरायचे नाहीयेत, पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करा की जेणेकरून आम्हालाही प्रमोशन्स मिळतील आणि आमच्याही कामामध्ये बदल होईल। ज्या या खात्यातल्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत या पदोन्नत्या लवकरात लवकर व्हाव्या आणि त्यासाठीचे जे आर आहेत, जे आर अद्यापपर्यंत अंतिम झालेले नाहीत, सुधारणा काही करण्यात आलेली नाही। सुधारणा करण्यासाठी हे आर घेतले, परंतु अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये ते अंतिम करण्यात न आल्यामुळे आमचे प्रमोशन्स रखडलेले आहेत आणि हे काम अतिशय कासवाच्या गतीने या प्रशासनाकडून सुरू आहे। पदभरती केली आणि मुबलक प्रमाणात जर स्टाफ दिला तर आम्हाला रुग्णसेवा देखील अधिक चांगल्या दृष्टीने त्यांना देता येईल। त्यामुळे सरकारने पदभरती करावी, प्रमोशन्स करावेत, जेणेकरून ही जी आमची जी खूप दिवसांपासूनची वर्षापासूनची मागणी आहे ती सरकारने निश्चितच त्याचं लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यावरती काम करून उपाययोजना करावी। ओढून ताणून आम्हाला सगळी कामं करावी लागतात, कारण कामं होणं महत्त्वाचं असतं, रुग्णांना त्यांची सेवा देणं महत्त्वाचं असतं। पण हेच जर आमची रिक्त पदं भरली गेली तर आम्ही ती कामं सुटसुटीत प्रकारे करू शकू, त्याचा ताण येणार नाही। आणि शिवाय पदोन्नती रिक्त पदे भरल्यानंतर अधिपरिचारिका मुबलक प्रमाणात मिळतील आणि अधिपरिचारिकांच्या सिनियरिटी प्रमाणे त्यांचे पुढचे प्रमोशन्स होतील। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई। परिचारिका संघटनेच्या मुख्य मागण्या नेमक्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुधारित सेवा प्रवेश नियम तातडीने अंतिम करावेत। परिचारिका संघटनेच्या मुख्य मागण्या आपण पाहतोय। सुधारित आकृतीबंधाला शासनाने मंजुरी द्यावी। सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी अशी सुद्धा परिचारिका संघटनेची मागणी आहे। रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती त्वरित सुरू करावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे। परिचारिका संवर्गाशी संबंधित सर्व प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घ्यावा अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे।